तर आरक्षणाच्या भगवे वादळाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे पाहूयात। हक्काचं असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढू आंतरवाली एकदा सोडली आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाहीत। एक मराठा लाख मराठा म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही असा निर्धारच या आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येतोय। मी असं नसन माहित नाही, परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रान पेटवलेल्या जरांगे पाटलांनी मराठा समाजाला भावनिक साथ घातली आहे। मराठा समाजाच्या सरसकट कुणबी जातीच्या दाखल्यांकरता उभारलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय। जरांगे पाटलांनी उपोषणाकरता हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे। आता लढाई आरपारची आहे। आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही। काही झालं तरी हरकत नाही। आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा आणि मी आता मागं हटणार नाही। शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाजाचे मोठे भाऊ लेकर म्हणून लढणार। सरकार वारंवार चर्चा करण्यासाठी येतं पण तोडगा काही काढत नाही असा आरोप जरांगे यांचा आहे। आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या पण त्यांना अद्यापही प्रमाणपत्र देण्यात आलेली नाहीत। आता मुंबई गाठणारच आणि तीही उपोषण करत असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची। म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो। सरकारमुळे जरांगेंवर पुन्हा उपोषणाची वेळ आल्याचं सांगत जरांगेंच्या पत्नी भावूक झाल्या। तर वडिलांना काही झाल्यास आम्ही सरकारला सोडणार नाही असा पवित्रा जरांगेंच्या कन्येनं घेतलाय। सरकारने वेळ आणायला नव्हती पाहिजे त्यांना उपोषणाला तिथं येण्यासारखी, कारण सरकारने वेळ आणली त्यामुळे ते तिथं चालले। पण सरकारने ते जोपर्यंत तिथं पोहोचत नाही त्याच्या अगोदर जर आरक्षण दिलं तर निश्चितच त्यांच्या अंगावर गुलाल। सरकारला कळलेच ना मराठी काय असतात। मराठीचं लवकरच भगवा वादा मुंबई धडकणार आहे। पप्पा गेल्या आरक्षण तर घेऊन येणार आहे, पण पप्पा देवाला जर याच्यात काही झालं तर सरकारला आम्ही शांत बसून देणार। ट्रॅक्टर असो वा बाईक, 4 चाकी वाहन असो वा पायी, मिळेल त्या मार्गानं आंदोलक या आंदोलनात सहभागी होऊन जरांगे पाटील यांच्या भूमिकेला साथ देत आहेत। सर्वजण जायलेलो आहोत आम्ही, कारण हे ह्यांच्या छाताडावर बसून आम्हाला आरक्षण घ्यायचं, कारण छाती ही मुंबई आहे। आम्ही मुंबईला छाताडावर बसून आरक्षण घेणार। कुठं चालला? मुंबईला। मुंबई आता थांबणार की नाही? काय आरक्षण घेऊनच येणार। त्यामुळे हजारोंच्या संख्येनं सुरू झालेला अंतरवली सराटीतून हा प्रवास मुंबईत पोहोचल्यावर मात्र कोटींच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अंतरवली सराटीहून सचिन बडेसह सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।